ठाकरे सत्यपाल मलिक यांच्यात इंडिया आघाडीसोबतच इतर राजकीय विषयावर चर्चा होणार असल्याची माहिती आहे। तर थोड्या वेळाआधीच मलिक हे मातोश्रीवर पोहोचलेले आहेत। प्रतिनिधी पंकज दळवी सध्या फोन लाईनवरून जोडले गेलेत, त्यांच्याशी बातचीत करूया। पंकज, अगदी काही वेळापूर्वी सत्यपाल मलिक हे मातोश्रीवर पोहोचल्याची माहिती मिळते। कोणत्या विषयांवर कोणत्या अनुषंगाने चर्चा होण्याची शक्यता आहे? विक्रांत, साधारणतः 11:15च्या सुमारास जम्मू आणि काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक हे मातोश्रीवरती पोहोचलेले आहेत। मातोश्रीवरती शिवसेनेचे काही प्रमुख नेते सुद्धा यावेळी आलेले आहेत। त्याच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांच्या ज्या विद्या चव्हाण आहेत त्या आहेत, अर्थात संजय राऊत सुद्धा तिथे उपस्थित आहेत। इंडिया आघाडीचं पुढील गोष्टी असतील किंवा मोदी सरकार जे महाराष्ट्रामध्ये भाजपा आणि शिवसेना राष्ट्रवादीची महायुतीच्या माध्यमातून लोकांसमोर जाणार आहेत, या सगळ्या गोष्टींविषयी सर्वांकष चर्चा करण्यासाठी सत्यपाल मलिक आलेले आहेत। सत्यपाल मलिक यांची ही भेट महत्वाची असल्याचं सगळ्यात प्रमुख कारण म्हणजे केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या विरोधी बोलणारा एक प्रमुख चेहरा किंवा त्यांना कट्टर विरोधक म्हणाला जाणारा एक प्रमुख चेहरा म्हणून सत्यपाल मलिकांकडे बघितलं जातं। पुलवामावरचा हल्ला असेल, पुलवामा येथे सीआरपीएफच्या तुकडीवरती जो हल्ला झाला होता याबाबत सरकारची अनास्था कारणीभूत आहे अगदी ठामपणे पदावरती असताना बोललेली व्यक्ती म्हणजे सत्यपाल मलिक। त्यामुळे नक्की विरोधकांची मोळी बांधण्याचा प्रयत्न जो आहे तो देशभरामध्ये सुरू आहे। या मोळीतला एक महत्वाचा भाग म्हणजे सत्यपाल मलिक आहेत असं म्हटलं जातं। पडद्यामागच्या अनेक हालचाली किंवा अनेक स्ट्रॅटेजी बनवण्यामध्ये त्यांचा महत्वाचा वाटा आहे असं म्हटलं जातं। त्यामुळे ही भेट महत्वाची म्हटली जाते। महाराष्ट्रामध्ये काही दिवसातच आचारसंहिता जाहीर होईल। महाराष्ट्रातल्या निवडणुका नोव्हेंबरच्या साधारणतः दुसऱ्या आठवड्याच्या आसपास किंवा तिसऱ्या आठवड्याच्या आसपास होण्याची शक्यता आहे। त्यामुळे राजकीय समीकरणं महाराष्ट्रातली काय असणार आहे किंवा राजकीय स्ट्रॅटेजी काय असणार आहेत, बारकावे काय आहेत, विशेषतः सरकारच्या वेगवेगळ्या योजनांमधल्या सगळ्या गोष्टींची चर्चा जी आहे त्याच्या अनुषंगाने चर्चा होण्याची शक्यता आहे। आता इंडिया आघाडीचे काही प्रमुख नेते सुद्धा इथे उपस्थित आहेत। शिवसेनेचे संजय राऊत इथे उपस्थित आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या गटाच्या नेत्या विद्या चव्हाण इथे उपस्थित आहेत। अन्य काही उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय सहकारी इथे उपस्थित आहेत। ही चर्चा साधारणतः 15 मिनिटं सत्यपाल मलिक यांना मातोश्रीवरती जाऊन झालेली आहे। एका बाजूला महाराष्ट्रामध्ये महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये टक्कर होणार आहे, सामना होणार आहे। त्यामुळे ही लढाई फक्त राजकीय हेवेदावे आरोप प्रत्यारोपांसोबतच राजकीय स्ट्रॅटेजीची पण असणार आहे आणि त्यामुळे सत्यपाल मलिक यांची ही भेट महत्वाची असणार आहे। कारण अनेक गोष्टींचे ज्याचा संदर्भ केंद्र सरकारशी केंद्रातल्या हालचालींशी आहे अशी अगदी खरं आहे पंकज, ज्याप्रमाणे तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे राज्याच्या राजकारणापेक्षा राष्ट्रीय राजकारणासाठी ही महत्वाची बातमी आणि यामध्ये नेमकी काय स्ट्रॅटेजी ठरते हे सगळं पाहणं महत्वाचं असणार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।